श्री स्वामी समर्थ सर्वांना. सर्वजण कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल, लाईकबद्दल, कमेंटबद्दल सर्वांचे मनापासून आभारी आहे. हा जो दिवस आहे रविवारचा आहे. सकाळी सगळे कामं आवरून घेतले आणि जो काही कालचा किराणा आणला होता तो मी भरायला घेतला होता. त्यात मला मुलं पण थोडीशी मदत करत होती. अशा छोट्या-छोट्या कामामध्ये ते स्वतः सहभागी होतात व मला करू लागतात. त्यांना पण आनंद मिळतो आणि आम्हाला पण बोलत-बोलत गप्पा मारता आम्ही करतो. मुलांना घरकाम शिकवणं म्हणजे काय त्यांच्यावर कामाचा भार नाही टाकत ताईनो. त्यांच्या वयाला योग्य अशी छोटी-छोटी कामं त्यांना करू दिली तर त्यांना स्वतःची कामं स्वतः करायची सवय लागते ना. घरातील प्रत्येक कामाची किंमत कळते आणि जबाबदारीची जाणीवही कळते. आज ते एखादा जर डबा जागेवर ठेवतील, आपली वस्तू आवरतील, आईला किराणाचं सामान लावताना मदत करतील. हीच छोटी कामे पुढे त्यांना स्वावलंबी बनवतील ना. मदत करतात स्वावलंबी बनवायला. तर अशा छोट्या-मोठ्या गोष्टी मी मुलांना लावतच असते. भले मी काही करायला त्यांचं जेवणाचं ताटसुद्धा ते स्वतः उचलतात आणि जरी मी एखादं काम त्यांना सांगितलं तर ते नाही एवढं म्हणत नाही आहेत आणि त्यांच्या वयामानानुसारच मी त्यांना लावत असते. इथे बघा मी जो काही आणलेले होते मटेरियल ते तुम्हाला दाखवत आहे आणि मी किराणा भरताना कोणकोणती काळजी घेते तेही तुम्हाला सांगत आहे. सर्वात आधी किराणा भरायच्या आधी किंवा लिस्ट काढायच्या आधी मी घरात आधी काय-काय शिल्लक आहे ते पाहते. जर काही शिल्लक असेल तर ते मग पुढच्या वेळी मी बाजार भरताना कमी क्वांटिटीत घेते म्हणजे जेणेकरून जे जुनं आहे ते पण आणि ते पण दोन्ही मिळून वापरता येईल. आणि जास्त प्रमाणात टिकणाऱ्या मी वस्तू घेते म्हणजे आपलं पीठ काय आपण घरीच गहू तेन दळून आणतो, डाळी असू दे किंवा कडधान्य असू देत अख्खे. हे मी जास्त टिकणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या जरा एक्स्ट्रा भरते. आणि ज्या नाशवंत वस्तू आहेत त्या मी गरजेपुरत्याच भरते. जरी एखाद्या वेळेस संपत आले तर मी लगेच वहीत लिहून ठेवते की बाबा ही पुढच्या वेळी आपल्याला हे आणायचं आहे. ज्यावेळी संपते ना त्यावेळी लगेच लिहून टाकायचं म्हणजे लिस्ट ज्यावेळी करतो ना त्यावेळी आपल्याला गडबडल्यागत होणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं ज्यावेळी आपण घेतो पॅकमध्ये, आता ही पॅकमध्ये जे मी घेतलेलं आहे सर्वात आधी त्याच्यावरची जी तारीख आहे ती बघते. परत ते व्यवस्थित आहे का पॅकिंग ते पाहते. नंतर मग मी घेते. आपलं बघा आता एखादं आपण कुठलं पीठ वगैरे घ्यायचं असेल मैदा वगैरे किंवा कॉर्नफ्लॉवरचं किंवा बिस्किट पुडे आणि मसाल्याचे पुडे जर घ्यायचे असतील तर त्याच्यावर कसं तारीख बघूनच घ्या. आणि जो काही तुमचा जुना साठा असेल, जो काही पण असू दे, भले मसाले असू देत किंवा काही थोड्या डाळी असतील, तर तो साठा आहे तो आधी ठेवायचा. नंतर जो काही नवीन आणलेला आहे तो मागे ठेवायचा. आधी जुना साठा संपवायचा, नंतर नवीन घ्यायचा. कारण की अशानं काय होतं, जर आपण आणल्या जर नवीनच वापरायला चालू केलं, तर जुना आहे असा साठा राहतो आणि परत तो खराब होतो. ह्यात पण आपलं नुकसान होतं. आणि ज्यावेळी तुम्ही महिन्याच्या आधी जेव्हा आपण एकदा डबे चेक करायचे कारण की ज्यावेळी आपण लिस्ट काढतो त्यावेळी महिन्याच्या आधी काय उरले का आपलं एक्स्ट्रा ते बघा आणि मग पुढच्या महिन्यात वस्तू कमी प्रमाणात घ्या. म्हणजे ते आपल्या बरोबर बजेटमध्ये बसेल. आणि ज्यावेळी आपण घरी मटेरियल आणतो त्यावेळी काय करायचं व्यवस्थित सगळे मटेरियल वेगवेगळे करून डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. मसाले वेगळ्या डब्यामध्ये, पुड्या कडधान्य एका डब्यात, डाळी असू देत किंवा आपले तांदूळ असू दे, साखर, रवा आला हे सगळं वेगवेगळ्या डब्यातनी भरून ठेवायचं. मुलांचा खाऊ असू दे आणि ज्यावेळी तुम्ही पूर्वतयारी करायला घेताना त्यावेळी तुम्ही ते काढून घेऊ शकता. आणि एक किराणा भरताना फक्त सामान आणणं महत्त्वाचं नसतं, तर गरजेनुसार खरेदी करणं आणि सामान साठवणं आणि त्याचा योग्य वापर करणं तितकंच महत्त्वाचं आहे ताईंनो. बजेट ठरवूनच खरेदी केली तर महिन्याचा खर्च नियंत्रणात राहतो. तर तुम्हीही किराणा भरताना अशाच छोट्या-छोट्या गोष्टी काळजी घ्या. कारण घर सुंदर चालतं ते मोठ्या गोष्टीने नाही तर अशाच छोट्या नियोजनाने चालतं. अजून एक महत्त्वाचं, किराणा भरताना जर थोडं नियोजन केलं तर वेळ, पैसा आणि सामान तिन्हीही बचत होते आणि घरही व्यवस्थित चालतं. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. चला इथेच व्हिडिओचा एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.